आणि बादल हा मात्र पिछाडीवरती होता, परंतु आता या क्षणाला 1 गुणाच्या आघाडीवरती शिवाई बादल हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे ऑफलाईन वरती क्रॉस करून रोहा संघाचा रायडर परतला, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजेच शिवाई बांधल संघाचा रायडर। 1 वरती सामना सुरू होतोय, मरीदेवी धेरड विरुद्ध गणेश पूरन। पहिली रेड असेल, जर्सी नंबर 1 आपण बघतोय तो म्हणजेच गणेश पूरन संघाचा रायडर रेडवरती आहे संजय सर ठाकूर। संजय सर एक मिनिट, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संकेतजी कोतवाल आता पोलीस पाटील रोहा यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे। बाजी रेडवरती, बाजीची पहिली रेड हँड टच करण्याचा प्रयत्न होता, 7चं डिफेन्स, 7च्या डिफेन्स मध्ये बाजी मात्र नितेश अष्टोकर सर प्लीज एक सन्मान आहे आदरणीय पोलीस पाटील। पहिली रेड मयूर कदम, या मॅच मधली पहिली रेड, क्वार्टर फायनल मध्ये मयूर कदम रेड करतोय 7च्या डिफेन्स मध्ये, राईट टू डीप मध्ये रेड, अँकल होल्ड बसलाय, लेफ्ट कॉर्नर वरचा डिफेंडर 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला, अर्थात आपण बघतोय तो म्हणजेच दीपक कासारचा यावेळेस अँकल होल्ड बसलाय आणि त्याच वेळेला मयूर कदमने या मॅच मध्ये पहिला पॉइंट प्राप्त करून संकेतजी कोतवाल पोलीस पाटील यांना सन्मानित करायचे आहे। धन्यवाद अष्टोकर सर। डिफेन्स सुद्धा बघा, या ठिकाणी जबरदस्त डिफेन्स आणि पहिल्या रेडवरती ऋतिक पाटीलला इथे बाद केलाय, रेडचा बादशाह, वेगाचा बादशाह ऋतिक पाटील कोर्टच्या बाहेर आणि त्याच वेळेला दीपक कासार कोर्टच्या बाहेर 5च्या डिफेन्स मध्ये भारत पाटील रेडवरती। जबरदस्त स्टॅमिना या खेळाडूकडे आहे असा भारत पाटील गणेश पूरन। बघा 2 आणि 3 मध्ये जे प्रेक्षक उभे आहेत, 2 आणि 3 मध्ये प्रेक्षक आहेत, त्यांनी खाली बसून घ्यायचं आहे। बघा एकही प्रेक्षक उभा राहणार नाहीये तिथे, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे चला खाली बसा, प्रेक्षकांना विनंती आहे आपण खाली बसायचं आहे, पुढील अजिबात उभे राहू नका। तिन्ही मैदानावरती मॅच सुरू आहे आणि सर्व प्रेक्षकांना ते तिन्ही मॅच बघता आल्या पाहिजे। संजय सर एक मिनिट, जयेंद्र वसंत धसाडे अर्थात बावनगाव यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी आदरणीय छोटम शेठ आपल्यास विनंती करतोय, आपल्या शिवसेना या ठिकाणी अर्थात आपले जयेंद्र वसंत धसाडे यांना देखील सन्मानित करायचं। धन्यवाद जयेंद्र। बघा 3 वरती अजून सुद्धा प्रेक्षक उभे आहेत, त्या ठिकाणी प्रतिनिधी आहेत, त्यांनी खाली बसून घ्या, त्या प्रेक्षकांना खाली बसवायचं आहे। बघा त्या ठिकाणी जे प्रतिनिधी आहेत त्यांनी त्या सर्व प्रेक्षकांना खाली बसून घ्यायचं आहे। संपूर्ण गॅलरी मध्ये जे प्रेक्षक आहेत ते तिन्ही मैदानावरचे मॅच बघत आहेत, खाली बसा। सर्वांना खाली बसून घ्या, जर खाली बसत नसतील तर मग बाजूला घ्या, चला बाजूला। परेश जोशी जरा प्रयत्न करा। तिन्ही मैदानावरच्या मॅचेस सुरू आहेत आणि प्रेक्षक अगदी आनंदाने त्या मॅच पाहत आहेत। गणेश पूरन या संघाने 2 गटांनी सुरुवात सुरू केली आहे, जिथे मरीदेवी धेरड या संघाला आपल्या मुलांचं खातं खोलायचं आहे आणि त्याच वेळेला आपण जर बघितला तर ऋत्विक पाटील कोर्टच्या बाहेर आहे, जो ऋत्विक पाटील आणि त्याचबरोबर दीपक कासार हे 2 प्रमुख खेळाडू, एक डिफेंडर्स आणि एक रायडर कोर्टच्या बाहेर। भारत पाटीलची रेड 5च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ, भारत पाटीलला डिफेन्स होणार का? जबरदस्त सांघिक कामगिरी आपण बघतोय, सपोर्ट बघा अप्रतिम आलाय। भारत पाटीलला या रेडवरती बाद केलाय, दुसरी रेड होती, पहिल्या रेडवरती गुण नव्हते परंतु दुसऱ्या रेडवरती भारत पाटील गुणच्या बाहेर आणि त्याच वेळेला आपण बघतोय जो कोपरा रक्षक दीपक कासार कोर्टवरती आलाय, गुणांचं खातं खोललेलं आहे 1-2 अशा फरकाने। संजय सर लक्षात घ्या, सामना असेल गावदेवी भावी वर्सेस नांदेदेवी, नांदेडचा पण सेमीफायनलचा पहिला सामना
मैदान क्रमांक 3 साठी ज्यांना बांगडेचा नागेश्वर आवाज मध्य कुस्तीचा दुसरा सेमीफायनल सामना असेल. या चारही संघांना आपण तयार राहायचं आहे. मैदान क्रमांक 2 वरती सर आपण बघतोय टाय झाला मॅच. क्रीडांगण क्रमांक 2 वरती मॅच टाय आहे का सर? टाय झालेला आहे बघा. क्रीडांगण क्रमांक 2 वरचा जो मॅच आपण बघतोय शिवाई बांगर विरुद्ध रोहा हा मॅच टाय ब्रेकर वरती म्हणजे 5-5 रेड वरती सामना सुरू होतोय. 16-16 अशा फलकावरती हा सामना टाय झाला होता आणि त्यानंतर 5 रेडचा मॅच सुरू होतोय. बघा शिवाई बांगर अलिबाग तालुक्यामधला संघ तर रोहा आपण बघतोय रोहा तालुक्यामधील संघ आहे. या दोन्ही संघांमधला हा मॅच टाय मध्ये सुरलाय आणि 5 रेडचा सामना आता मात्र सुरू होईल. आतापर्यंत या स्पर्धेमधला आता 4था सामना टाय ब्रेकर वरती सुटलेला आपण बघतोय. 3-1 असा गुणफलक क्रीडांगण क्रमांक 1 वरती उरण विरुद्ध धेरड अशी लढत आपण पाहतोय. जर्सी नंबर 1 परिधान केलेला जो उरण संघाचा रेडर त्रिशूल रेडवरून रिक्त हाताने परतला. भारत पाटील आपण बघतोय 1 असा गुणफलक. तिसरी रेड भारत पाटील आतापर्यंत गुणाच्या प्रतीक्षेत 2 रेड आधी खाली 1 वर वेळेला बाद झाला होता. भारतची तिसरी रेड 5 डिफेन्स टीम मध्ये रेड करावी लागेल. 4 वर रेड आहे. डायू कसला होता मात्र शिवबांचा डायू परंतु काय बाजी लावले. जबरदस्त बाजी. भारत पाटीलला तिसऱ्या रेडवरती बाद व्हावा लागतोय. 2 वेळा बाद झालाय भारत पाटील कोणच्या बाहेर. 2-3 असा गुणफलक आपण बघतोय. जेथे उरण 3 गुणांवरती आहे. मरीदेवी धीरण 2 गुणांवरती आपण पाहतोय. अत्यंत जबरदस्त. तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती 2-1 5-5 रेडचा मॅच आपण तिकडे पाहतोय. 3-1 बघा रोहा संघ 5 रेडच्या मॅच मध्ये 3-1 असा आगेकूच करताना पाहतोय. प्रतीक गावंड रेड वरती असेल. अगदी लहान वयापासून कबड्डीच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवणारा प्रतीक गावंड आपल्या संघासाठी काय करणार. एक बार देखील संजय सर खूप अतिशय अडीतडीचा खेळ देखील आपण पाहतो. 30 चढाई पडू त्या ठिकाणी उरण संघाच्या प्रांगणामध्ये आपल्या खेळ खेळत असताना आपण पाहतो. निश्चितपणे दोनही संघ एक नामांकित संघ असल्या कारणानं तिथे प्रश्नपत्र निर्माण होत आहे की नेमका कोणता संघ या ठिकाणी विजयाचं पात्र झाला. आपण पाहतो मयूर कदम खूप मोठा खेळाचा अनुभव या ठिकाणी आपण प्रो कबड्डीच्या धर्तीवर किंवा प्रो कबड्डीच या ठिकाणी खेळतो आणि ह्या प्रो कबड्डीचा एक जास्तीत जास्त अनुभव असणारा खेळाडू रायगड जिल्ह्यातील म्हणजेच मयूर कदम आहे. गेले 2-3 सत्रांमध्ये त्या ठिकाणी आपण ह्या प्रो कबड्डी स्टार म्हणून त्या ठिकाणी खेळतो. निर्देशकाच्या भूमिकेमध्ये असताना मयूर कदम मात्र इथे त्याला गाळा जातो त्याला चॅम्पियनला चिठ्ठी जातोय अर्थात आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं जातोय. ते म्हणजेच मरीदेवी धरण या संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून त्याच्या पायामध्ये मेहनत आपल्याला पाहायला मिळते. ट्रिकला पकडण्याचं काम कठीण काम असतं. हे अनेक खेळाडू त्या ठिकाणी जाणत असतात. क्रीडांगण क्रमांक 2 वरती 4-4 सर्व समान गुणांवरती आता सामना सुरू झाला आहे. 16-16 वरती आता 4-4 मध्ये आहे. अगदी टफ मॅच रोमहर्षक मॅच. काट्याची टक्कर रोहा विरुद्ध शिवाई बांगर हा मॅच 5 रेडचा आपण पाहतो तिकडे अफवतीव विश्वाचा प्रयत्न या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरणार का. ही रेड सुपर रेड होणार का. जल्लोष चालू आहे तिकडे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण पाहतोय किती पॉइंट देतात पंच. त्या ठिकाणी 1 2 3 4 4 पॉइंटची रेड सुपर रेड. मैदान क्रमांक 1 वर आपण पाहतोय अतिशय अडीतडी
आडीतडीचा खेळ मात्र प्रत्येक मात्र त्या ठिकाणी बाद झाला. दोनही संघ तुल्यबळ असल्या कारणानं त्या ठिकाणी दोनही संघांमध्ये अशी रस्तिकेच तर असणारच. कधी इकडे तर कधी तिकडे अनुभवाचा फायदा या दोनही संघांना त्या ठिकाणी आपण होत असताना पाहतो. कारण मित्रांनो, मनासारखे दिवस येण्यासाठी मनाविरुद्ध देखील काही दिवस काढावेच लागतात. देहारी पातळीवर कधीच मिळत नसतं, म्हणून तिथे प्रयत्न तर करावेच लागणार आहे. एक प्रतिष्ठेचा खेळ आहे आणि आता मात्र एक आव्हानात्मक खेळी आपण खेळतोय, ती म्हणजेच क्वार्टर फायनलमध्ये. आव्हानात्मक खेळी अशासाठी म्हणेन कारण इथे जो संघ विजयी होणार आहे तो अर्थातच या स्पर्धेतील रोख 50,000चा मानकरी ठरला आहे. प्रश्न, कारण एका गुणासाठी सुद्धा एवढी रोख रक्कम जाऊ शकते, हे तितकंच महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा भारत पाटीलला डिफेन्स झाला आहे. भारत पाटीलला तिसऱ्यांदा डिफेन्स केला आहे. आज पूर्णपणे रणनीती आखलेली आहे. आपण बघतोय मरेदेवी धीरज या संघाने जे 5-4 अशा प्रकारे मॅच आपल्याला बघायला मिळतोय. चला किनागर गावाच्या 2 वरती पंचकृषीचा सामना आहे. गावदेवी वावे विरुद्ध नांदादेवी नांदाईपाडा. आपण लाईनअप करून द्यायचं आहे. गावदेवी वावे नांदादेवी नांदाईपाडा सामना संपलेला आहे. आपण विनाविलंब किनागर क्रमांक 2 साठी तयार राहायचं आहे. लाईनअप करून घ्या, लगेच घ्या. इकडे सुद्धा मैदान क्रमांक 1 साठी आपण पाहतोय रसिक प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद आणि रसिक प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं वेळेचा दरम्यान सामना म्हणजे मैदान क्रमांक 1 साठी. अर्थात त्या ठिकाणी आपण धैरण वर्सेस गणेश क्लब पुराण दोन्ही लाल रंगाच्या बनियान आपण त्या ठिकाणी पाहतो. लाल रंगामध्ये क्रांतीचा रंग आहे. इथे मात्र कोणता स्तंभ क्रांतीचा आहे. पुराण वर्सेस मगदेवी धैरण या संघातील खेळ अप्रतिम खेळ, रोमहर्षक खेळ. चला मैदान क्रमांक 2 मध्ये सामना संपलेला त्या ठिकाणी सामना असेल गावदेवी वावे वर्सेस नांदादेवी नांदाईचा पाडा. दोन्ही संघांना लगेच आपण तयार करायचा आहे आणि लगेच आपण मैदानाकडे यायचं. चला मैदान क्रमांक 1 मध्ये रिव्ह्यू मागितलेला आहे. अर्थात रिव्ह्यू असेल तो मरेदेवी धीरज या संघाने रिव्ह्यू मागितलेला आहे. तिथे मरेदेवी धीरज या संघाचा रिव्ह्यू आपण बघतोय. चला नांदादेवी नांदाईपाडा गावदेवी वावे पंचकृषीची पहिली सेमीफायनल आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. किनागर क्रमांक 2 वरती पंचकृषीची पहिली सेमीफायनल गावदेवी वावे विरुद्ध नांदादेवी नांदाईपाडा. 2चा रिझल्ट पाठवा. मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी शिवाई बांधण्यापासून धरलेला रोहा हा सामना मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी करत होता. मैदान क्रमांक 3 वर त्या ठिकाणी ओंकार विश्व वर्सेस कडसुरे हा सामनामध्ये त्या ठिकाणी रंगत होता. 2 साठी आपण चालू सामना पाहिला. शिवाई बांधण्यापासून जयभद्रंग रोहा या सामन्यामध्ये अर्थात 5 वेळच्या चढायांमध्ये जयभद्रंग रोहा हा संघ 5 गुणांचा 3 गुणांना विजय झाला. विजय संघाचा अभिनंदन, पराभूत संघाचा देखील आभार. अभिनंदन. अर्थात जयभद्रंग रोहा आपण देखील सेमीफायनलमध्ये पात्र झाला. आपला देखील मनपूर्वक अभिनंदन आणि शिवाई बांधन आपल्याला देखील धन्यवाद देतोय. आपण देखील आतापर्यंत या स्पर्धेमध्ये टिकून राहिला. संजय भाई जरा बाहेर मॅसेज द्या टीमसाठी जे पार्टिकुलरली जे सामने आहेत 40 संघांना मॅसेज द्या तयार करायला सांगा. आपण वारंवार सर्वांना आपण सूचना देतो. आपले फ्रेंड आहेत त्यांना निवेदन आहे की आपण बाहेर जा, त्यांना सूचना द्या. त्याचा सामना आता येणारा ग्राउंडवर तुम्हाला 3 वर किनागर क्रमांक 3 वरती आपण बघतोय ओमकार वैश्वी विरुद्ध चंदेश्वरी खडसुले. हा सामना 22-17 अशा प्रकारे आहे, जेथे ओमकार वैश्वी संघाने आघाडी प्राप्त केलेली आहे. 5 गुणांची आघाडी आहे, जेथे अनुराग सिंगचा संघ इथे मात्र आघाडी कमी करण्याचा प्रयत्न खडसुले संघाने केलेला आहे. अत्यंत सुंदर रेड विकला आपण बघतोय. वावे संघ गाडी नजर झालेला आहे. नांदाईदेवी नांदाईचा पाडा. आपण या नांदाईदेवी नांदाईचा पाडा आलात का? गावदेवी वावे हा संघ मात्र त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. गावदेवी वावे हा संघ उपस्थित झालेला आपण बघतोय. त्या ठिकाणी नांदादेवी नांदाईपाडा आपण त्वरित उपस्थित व्हायचं आहे. त्याच्यामध्ये तो माणूस आलाय कोणतरी तुझ्यात कोणतरी लोकांपैकी एक आला. कोणतरी एक मध्ये आलाय. जेव्हा शेट विनंती असेल मैदान क्रमांक 2 कडे आपल्याला जायचं आहे. पॉईंट दिला तरी चालेल. मध्ये आल्यावर मध्ये रेषेवर हात टेकलेला पण दिसत नाही. नांदादेवी नांदाईपाडा आपण या आपला 30 मध्ये संघ उपस्थित झालेला आहे. पहिली सेमीफायनल पंचकृषी गटामध्ये आपण पाहतोय की नांदादेवी नांदाईपाडा विरुद्ध गावदेवी वावे हा मॅच किनागर क्रमांक 2 वरती होईल.
गावदेवी वावसेवर उपस्थित झालेला आहे. मी विनंती करतोय मधुकर पाटील आपला नांदादेवी नांदापाडा हा संघ आपण उपस्थित करायचा आहे. पहिल्या सेमीफायनलसाठी तयार होतोय. येथे पंचकृषी गटामधून गावदेवी वावे विरुद्ध नांदादेवी नांदापाडा. बाळगाव पंचकृषी मधून एक संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय तर शिवसागर पंचकृषी मधून एक संघ सेमीफायनल गाठलाय आणि दोन संघ जे अलिबाग लेवस पंचकृषी मधून सेमीफायनल गाठलेले आहेत. संजय सर एंट्री द्या. अजून संघ उपस्थित नाही आहे. नांदादेवी नांदापाडा हा संघाची आपण प्रतीक्षा बघून आलेला आहे. दोन्ही संघ एकाच बाजूला आलेले आहेत आपण बघतोय आणि आपण डीजेला या ठिकाणी आपण डीजे आपण रेडी राहायचं आहे. क्रीडागत क्रमांक 2 वरती आपण प्रवेश करतोय तर क्रीडागत क्रमांक 2 वरती डीजे ऑन संघ उपस्थित होतोय. गावदेवी वावे बसत नांदादेवी नांदायचा पाडा. बक्षिसांचा पात्र ठरले दोन्ही संघ आहेत. निर्धास्तपणे बिनधास्तपणे हातामध्ये खेळ करण्यासाठी सज्ज झाले. मैदान क्रमांक 2 साठी या ठिकाणी आपण गावदेवी वावे यांच्याकडून आदरणीय दिलीप सिंग यांचा सन्मान करणार आहोत. दिलीप आपण मध्ये यायचे. गावदेवी वावे संघाचे गावकरी जे असतील पुढे यायचे. आपण पुढे यायचे. या भाऊ या पुढे या समोर या. ही शाल गावदेवी वावेकडून आदरणीय दिलीप सिंग यांचा सन्मान केला जातोय. समोर नांदेपाडा नांदायचा आमचा तुषार समोर आहे. तुषारचा खेळ खूप जबरदस्त केला आहे. नांदेपाड्याला किती आवाज आहे. नांदेपाड्याला कुठे फुल ग्राउंड आणि वावेवाले किती वावेवाले कुठे फुल ग्राउंड आहे. वावे आणि नांदेपाडा. आपण या ठिकाणी आदरणीय दिलीप सिंग यांचा सन्मान करणार आहोत. भाऊ घ्यायचे त्याला या पुढे या सर्वांना पुढे फोटोग्राफर तुषार हे भारी उडवले नाही. या टायमाला या हंगामामध्ये सर्वात जास्त चमकणारा खेळाडू तुषारला वाटतो. आवाज होता तुषारसाठी आवाज होती हात होती. या ठिकाणी सुपर हिट होतोय. आपण बघतोय उरण संघाचा रायडर आता जर्सी नंबर 1 त्रिशूल ठाकूरजी 1 2 3 4 and 5 सुपर हिट
बाजीची आता बाजी लागणार आहे. बाजी एक मात्र रायडर या कोर्टवरती शिल्लक आहे, परंतु बाजीला या रेडवरती थोडंसं दुखापत होते, परंतु संघ ऑल झालेला आहे. एक सुपर रेड या सामन्यातलं गणित बदलून टाकतोय आणि त्याच वेळेला पहिला हाफ झालेला आपण बघतोय, जेथे पहिल्या हाफच्या शेवटच्या क्षणाला इथे त्रिशूल ठाकरची सुपर रेड सामन्याचे समसमान गुणांवरती होता, 5-5 या गुणांवरती होता, तो मात्र आता बदललाय आणि तो सामना या ठिकाणी आपण पाहतोय ते गुणफलक आता 13-6 वरती पोहोचला. संजय सर, मैदान क्रमांक 3 चा सामना संपलेला. त्या ठिकाणी चला पंचकृषीचा सेमीफायनलचा दुसरा सामना जय हनुमान वाघोडे पासून नागेश्वर आवास आले का दोन्ही संघ. जय हनुमान वाघोडे नागेश्वर आवास आपण लगेचच या ठिकाणी ऍड्रेस मध्ये यायचं आहे. प्रवेशद्वाराकडे चाललं, लगेच आपल्याला मैदान क्रमांक 3 कडे जायचं आहे. मैदान क्रमांक 3 चा सामना त्या ठिकाणी संपलेला आहे. या लवकर चला लवकर. पंचकृषीचा दुसरा सेमीफायनल सामना जय हनुमान वाघोडे नागेश्वर आवास. चला नागेश्वर आवास आणि जय हनुमान वाघोडे आपण क्रीडांगण क्रमांक 3 च्या दिशेने चला. लगेच या, लवकर या. लाईनअप करून घ्यायचा. नागेश्वर आवास आणि जय हनुमान वाघोडे 13-6 अशा प्रकारे एक सुपर रेड सामन्याचं गणित कशा पद्धतीने बदलून दाखवतोय. यावेळेला ऋतिक पाटील काय करणार, बॅकफूटवरती संघाला देऊन ठेवलंय. सेकंड हाफचा खेळ सुरू झालाय. ऋतिक पाटीलचा तो स्पीड, तो वेग या मॅच मध्ये अजूनपर्यंत दिसला नाही, कारण ऋतिक पाटील एक वेळेला बाद झाला होता, त्याला पुन्हा एकदा इथे दाबलाय. अर्थात आपण बघतोय जबरदस्त डिफेन्स होतं, अँगल वेळ बसला होता, परंतु त्याच वेळेला बघा डिफेंडर्स सर्व डिफेंडर्स ऋतिक पाटीलच्या त्या पकडसाठी बसले, डिफेन्स करण्यासाठी बसले. 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला तो डिफेंडर्स गौरव ठाकूरचा अँगल होत बसला होता, परंतु काय सपोर्ट, जबरदस्त चांगली कामगिरी या ठिकाणी गणेश क्लब मुलं संघाची अप्रतिम लाजवाब अत्यंत जबरदस्त केला. आपण बघतोय मैदान क्रमांक 3 साठी जय हनुमान वाघोडे पासून नागेश्वर आवास दोन्ही संघाने लगेच आपण मैदान क्रमांक 3 चा ताबा घ्यायचा. या लवकर जय हनुमान वाघोडे नागेश्वर आवास दोनही संघाने आपण चला. ऋतिक पाटीलच्या विरोधात प्लॅनिंग आपल्याला आपण बघतोय. गणेश मुरांची कोच आणि त्यांचे व्यवस्थापक कर्मकार यांनी ऋतिकच्या विरोधाचे प्लॅनिंग करण्याची सक्सेस आतापर्यंत झाले आहे, कारण 14-6 अशा प्रकारे 8 गुणांनी आघाडीवरती आहे. कारण ऋतिक पाटील 2 वेळा कोर्टच्या बाहेर आपण बघितला, जास्तीत जास्त ऋतिक पाटीलला कोर्टच्या बाहेर ठेवण्याचा यशस्वी झाला आहे. तो गणेश मुरान मयूर कदमची रेड 17 नंबरची जर्सी मयूर कदम. खरं वाटत होतं की ऋतिक पाटील विरुद्ध मयूर कदम अशीच लढत होईल, परंतु तिथे मात्र ऋतिक पाटील बराच वेळ कोर्टच्या बाहेर आपण आवाज संघ उपस्थित आहे. जय हनुमान वाघोडे आपण चला. जय हनुमान वाघोडे आले का. चला सुनील माने. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 3 वर त्या ठिकाणी चालू सामना आपण पाहिला ओंकार विश्व चौंडेश्वरी कडसुरे. या सामन्यामध्ये ओंकार विश्व संघ 3 गुणांना विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन. चौंडेश्वरी कडसुरे संघाचा निखिल शिर्के आपण या. निखिल शिर्के आपण आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं. निखिल शिर्के तेच का आतापर्यंत सेमीफायनलमध्ये जिल्हास्तरीय पुरुष गटामधून पांडवादेवी राईवाडी, बजरंग रोहा आणि ओंकार वेशवी असे 3 संघ सेमीफायनल्स झालेले आहेत आणि शेवटची क्वार्टर फायनलची लढत या ठिकाणी 4था संघ कुठला येणार 14-6 अशा प्रकारे यावेळेस मात्र सुंदर डिफेन्स होतोय. जय हनुमान वाघोडे आपण चला. कंबाईन करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. 7 अशा प्रकारे मॅच इथे पाहतोय. रिव्ह्यू मागितलेला आहे. 1 नंबरची जर्सी प्रदान केलेला जो डिफेंडर त्रिशूल ठाकूर इथे या मॅच मध्ये सुपर रेड केली होती. 5 गुणांची कमाई करणारा त्रिशूल ठाकूर कोर्टच्या बाहेर आहे. आता डिफेन्स झाला होता, परंतु रिव्ह्यू मागितलेला आहे. संजय सर वाघोडे संघ चला. जय हनुमान वाघोडे. अरे खरं तर तेव्हाच आपल्याला सांगितलं होतं जय हनुमान वाघोडे संघ प्रतिस्पर्धी संघ त्या ठिकाणी आवाज संघ उपस्थित झालेला आहे. वाघोडे संघ आपण अजून देखील अनुपस्थित आहात. संजय सर, क्रीडांगण क्रमांक 2 आणि 3 च्या मध्ये प्रेक्षक पुन्हा एकदा उभे झालेत. बघा त्या ठिकाणी प्रतिनिधी जेवण
जेव्हा त्या ठिकाणी प्रेक्षक उभे आहेत त्यांना खाली करा, खाली बसवा. प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत. चला जयेंद्र त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत त्यांना खाली बसवा. नाही पडी सगळ्यांना खाली बसवा. या बाजूला जर प्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा बाजूला बात घेऊन ऋषिकेश पाटील चला वाघोडे, जय हनुमान वाघोडे आपली प्रतीक्षा केली जातोय. बराच वेळ वाट पाहिली जातोय. जय हनुमान वाघोडे. सगळं उपस्थित होतोय. डीजे रेडी. या ठिकाणी निखिल वाट शिर्के मोकळी करायची आहे. यांचा देखील सन्मान होतोय. निखिल शिर्के चला वाट मोकळी करा. तिथे क्रीडांगण क्रमांक 2 वरती जे प्रेक्षक बसलेले आहेत तिथून वाट मोकळी करायची आहे. 2 वर्ष प्रेक्षक तिथे प्रतिनिधी आहेत. तिथे 2 वरती प्रेक्षक बाजूला करा. संघ उपस्थित होत आहे तिकडे. थोडी जागा द्या ना क्रीडांगण please. क्रमांक 3 वरती दुसरी सेमीफायनल अलिबाग रेवस पंचक्रोशी, सागरगड पंचक्रोशी, बामणगाव पंचक्रोशी अशा 3 पंचक्रोशी मधून जे 4 संघ आले त्यामधला दुसरा सेमीफायनलचा मॅच या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. संघ उपस्थित होतोय अलिबाग रेवस पंचक्रोशी मधला. संजय सर आपण बघितलं तर नानादेवी नांदायपाडा संघाच्या बाजूने महिलांचा सपोर्ट दिसतोय. आवाज तिकडून येतोय महिलांचा. एक जबरदस्त सपोर्ट आहे तो म्हणजेच नांदादेवी नांदायपाडा संघासाठी. काय आवाज आहे. नक्कीच सामना आपण बघतोय जे की वावे विरुद्ध नांदायपाडा अशी लढत 5-1 अशा फरकाने सामना सुरू आहे. 4 गुणांची आघाडी आपण बघतोय ती नांदायपाडा संघाकडे आहे. तर उरण विरुद्ध त्या ठिकाणी मणिदेवी थेरड हा सामना जर आपण पाहिला तर 14-7 अशा फरकाने आहे. असा सामना आतापर्यंत 2 वेळा या मॅच मध्ये डिक्लेअर झालेला आहे. त्यामुळे 3ऱ्या रेडवरती येतोय ऋतिक पाटीलचा स्पीड, ऋतिक पाटीलचा वेग आणि ऋतिक पाटील करणारा टू टच. वेगावरती रनिंग हँड टच. पुन्हा एकदा क्रीडांगण क्रमांक 1 वरती रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. चला क्रीडांगण क्रमांक 3 वरती सामना सुरू करून घ्यायचा आहे.
पुरुष गटाचा आपण सेमीफायनलची भाग्यपत्रिका या ठिकाणी तयार करतोय. दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ आपण देखील व्यासपीठाकडे यायचं आहे. अंकुर आणि नयनजी सामना समितीचे मेंबर्स. ऋतिक पाटील 3 वेळा कोर्टच्या बाहेर आपण बघतोय. 15-7 अशा प्रकारे जबरदस्त गणेश संघाच्या बाजूला झुकलेला आहे. आज मात्र ऋतिकला जास्तीत जास्त कोर्टच्या बाहेर ठेवण्याची विनंती आणि ही गणेश संघाची आतापर्यंत सक्सेस झालेली आहे. 8 गुणांनी पिछाडीवरती आता मात्र कोर्टवरती येतोय तो म्हणजेच इथे पॉइंट प्राप्त केलेला आहे. अर्थात 2 नंबरची जर्सी प्रदान केलेला जो रायडर आपण बघतोय मरीदेवी ट्रेनिंग संघाचा गुणांची कमाई करून जातोय. जबरदस्त ब्लॉक ब्लॉक केला होता या ठिकाणी शुभम मात्रेचा. जर्सी नंबर 5 आपण बघतोय शुभम मात्रेने ब्लॉक केलाय आणि तेथे 1 गुणाची कमाई करून ऋतिकला कोर्टवरती आणलाय. 3 वेळा ऋतिक कोर्टच्या बाहेर सावंत रेड करण्याचा प्रयत्न. 5 डिफेन्स बोनस ऑफ आहे. ऋतिक 22 नंबरची जर्सी प्रदान केलेला वेगाचा बादशाह. अंकुर आता मात्र पॉईंट प्राप्त झालेला आहे. 10-15 अशा प्रकारे मॅच आपण बघतोय. 3 मात्र आणखी एक रायडर माणसाला आहे गौरव ठाकूर. शेठ प्लीज विनंती आहे आपण व्यासपीठाकडे चला. छोटम शेठ आपल्यास विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. गौरव ठाकूर सेमीफायनलचा सामना आपण या ठिकाणी काढतोय. भाग्यपत्रिका आपण तयार करतोय. 3 डिफेन्समध्ये ऋतिकचे लागोपाठचे 2 पॉईंट आपण बघतोय. इथे 12-15 असा सामना फिरवण्याचा प्रयत्न. आता मयूर कदम रेडवरती 17 नंबरची जर्सी प्रदान केलेला मयूर कदम जबरदस्त मयूर कदम विरुद्ध शुभम मात्रे. मयूर कदम आतापर्यंत कोर्टवरती कोर्टचा बादशाह. आतापर्यंत मयूर कदम बाद नाही आहे. या संपूर्ण मॅच मध्ये 1 पॉईंट मयूर कदमच्या नावावरती. ऋतिकच्या नावावरती 2 पॉईंट मयूर विरुद्ध ऋतिक पाटील. 3 डिफेन्स मध्ये सुपर टॅकलचा मौका आणि त्याच वेळेला ऋतिक पाटील डीप मध्ये रेड. अगदी जबरदस्त डिफेन्स. अत्यंत जबरदस्त मॅच. 16-12 अशा प्रकारे 4 गुणांनी आघाडीवरती पुन्हा मयूर कदम रेडवरती आपण पाहतोय. गणेश संघाचा मयूर रेडवरती सावंत संयमी सुरुवात लेफ्ट कॉर्नरवरून सुरुवात करतोय आणि राईटच्या रेषेला आपण बघितला पॉईंट प्राप्त केला मगाशी परंतु आता सावंत बघितला आघाडी आहे. मजबूत स्थितीमध्ये आहे आणि अशा वेळेस मयूर सावंत रेड करतोय. आता मात्र कोच म्हणजे सर प्रौढ पुरुष गटाच्या सेमीफायनलचा भाग्यपत्रिकेचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय. सेमीफायनलसाठी पात्र झालेले संघ आहे पांडवदेवी रायवाडी, त्यानंतर ओंकार वेशवी, बजरंग आणि मैदान क्रमांक 1 वर जो सामना चालू आहे गणेश बुराड विरुद्ध मरीदेवी ढेरण या सामन्याचा विजेता संघ अशी एक चिठ्ठी आपण या ड्रॉमध्ये टाकलेली आहे. 2 छोटे मित्र आहेत. प्रौढ पुरुष गटाची पहिली सेमीफायनल आपण या ठिकाणी पाहतोय. पांढरादेवी रायवाडी विरुद्ध बजरंग रोहा दोन्ही संघांनी तयारी करायचं आहे. पंचक्रोशी गटाचे सामने संपल्यानंतर
प्रौढ पुरुष गटाच्या सेमीफायनलच्या सामन्यांना त्या ठिकाणी सुरुवात होईल. बजरंग लोहा विरुद्ध पांडवदेवी आघाडी आणि दुसरी सेमीफायनल असेल गणेश क्लब उरण किंवा मरिदेवी धेरण विरुद्ध ओंकार वेशवी असा सामना असेल. गणेश क्लब उरण किंवा मरिदेवी धेरण विरुद्ध ओंकार वेशवी असं सेमीफायनलच्या भारतीय क्रिकेटचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहिला. चिठ्ठीच्या सहाय्याने अगदी पंचक्रोशी गटाच्या 2 सेमीफायनल त्या ठिकाणी चालू आहेत. सामने अत्यंत तेजीने चालू आहे. अशा करूया की प्रौढ पुरुष गटाचे सामने देखील उत्कंठता वर्धत होतील. धन्यवाद. ओंकार हॅलो ओंकार नागोडणे नागोडण्याचा ओंकार आपण स्टेजपाशी यायचं आहे. आपले मित्र आपली वाट पाहत आहे. नागोडणे गावचा ओंकार आपले मित्र स्टेजपाशी आपली वाट बघत आहेत. आपण इकडे यायचं आहे. विजय 17-17 बघा मॅच फिरवलाय. ऋतिक पाटील यांनी मरिदेवी धेरणसाठी मॅच फिरवलाय. 17-17 अशा गुरुफलकाने मॅच आपण बघतोय. त्यांच्या कोच आधी काहीतरी काममंत्र मगाशी दिखवता आणि त्यानंतर मॅच बदली बघितली तर 17-17 अशा फरकाने मॅच टर्न केलेला आहे. ऋतिक पाटीलच्या वारंवार वेग लगातार सबलता आणि त्यानंतर सामना फिरलेला आपण बघतोय. ऋतिक विरुद्ध मयूर कदम. मयूरची रेड 17 नंबरची जर्सी बदनाम केला. मयूर कदम रेडवरती आपण बघतोय. राईट टू लेफ्ट लेफ्ट टू राईट लेफ्ट करतोय. आता मात्र मयूरला जबरदस्त डिफेन्स अत्यंत जबरदस्त डिफेन्स बघतोय. मयूर कदम पहिल्यांदा कोर्टच्या बाहेर. मयूर कदमला पहिल्यांदा कोर्टच्या बाहेर ठेवण्यात यशस्वी झालाय. तो मरिदेवी धेरण संघ आगेकूच केलाय. बघा आतापर्यंत उरण संघ आघाडीवरती होता. दुसऱ्या हाफच्या नंतर सुद्धा उरण संघ आघाडीवरती होता. परंतु त्यानंतर ऋतिक पाटीलचा वेग स्पीड आपण या मॅच मध्ये बघितला. 3 वेळा डिफेन्स झाला होता. अगदी पहिल्या हाफ मध्ये सर्वात जास्त कोर्टच्या बाहेर आपण ऋतिक पाटीलला बघितलं होतं. परंतु त्यानंतर ऋतिक पाटील बघा अप्रतिम खेळ करतोय. एक मिनिट जरा थांबायचं आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे ग्राउंड नंबर 2 वरती. ग्राउंड नंबर 2 वरती रिव्ह्यू आहे. पंच जरा लक्ष द्या. लेफ्ट जे आहे स्क्रीन वरती अगदी शेवटची क्षण रेडवरती सुपर रेडचा बादशाह त्रिशूल ठाकूर. त्रिशूल ठाकूरला डिफेन्स अत्यंत जबरदस्त डिफेन्स ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये 5 गुणांची रेड केली होती आणि तोच त्रिशूल ठाकूर या रेडवरती बाद झालेला आपण बघतोय. 19-17 अशा फरकाने मरिदेवी धेरण संघाने मॅच फिरवलाय. मॅच टर्न केलेला आपण बघतोय. अत्यंत अफलातून जबरदस्त रोमहर्षक डोळ्याचं पारणं फिटावा हृदयाची धडकन वाढवणारा मॅच आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती पाहत आहात. मरिदेवी धेरण विरुद्ध गणेश क्लब उरण अशी मॅच आपल्या या स्पर्धेतली रोमहर्षक काट्याची लढत 2 गुणाने आगेकूच केला. मरिदेवी धेरण या संघाने अत्यंत जबरदस्त मॅच. क्रीडांगण क्रमांक 3 वरती सुद्धा अगदी जबरदस्त सुरुवात आपण बघितली. 4-3 अशा फरकाने मॅच आपण तिकडे बघतोय. वावे हा संघ 4 गुणांवरती आहे तर नागेश्वर आबास हा संघ 3 गुणांवरती आपण बघतोय. ऋतिक पाटील वारंवार सलग लगातार रेड बॅक टू बॅक रेड करतोय. मरिदेवी धेरण संघाचा ऋतिक पाटील जबरदस्त स्टॅमिना. आता मात्र गौरव ठाकूर 11 नंबरची जर्सी बदल केला. गौरवला ब्लॉक केला. शुभम मात्रे जबरदस्त शुभम मात्रेचा ब्लॉक. गौरव ठाकूर
कोर्टच्या बाहेर सामना जिंकलाय मरीदेवी खेळाडूने. बघा जिथे पहिल्या सत्रामध्ये गणेश क्लब उरण हा संघ आघाडीवरती होता, परंतु दुसऱ्या सत्राच्या काही मिनिटांमध्ये सामना फिरवलाय आणि सामना जिंकून सेमीफायनल मध्ये चौथा संघ या ठिकाणी पोहोचलाय, तो म्हणजेच मरीदेवी खेळाडू. लाजवाब. आतापर्यंत आपण जर जगनशील आपण इकडे या. जगनशील